बंद करा, बंद करा, धर्मावर आधारित गृहनिर्माण प्रकल्प बंद करा, बंद करा, धर्मावर आधारित गृहनिर्माण प्रकल्प बंद करा, बंद करा, धर्मावर आधारित गृहनिर्माण प्रकल्प बंद करा, बंद करा। भारत माता की जय, भारत माता की जय। धर्मावर आधारित गृहनिर्माण प्रकल्प बंद करा, बंद करा, धर्मावर आधारित गृहनिर्माण प्रकल्प बंद करा, बंद करा, हलाल लाईफस्टाईल टाउनशिप बंद करा, करा, बंद करा, हलाल लाईफस्टाईल टाउनशिप बंद करा, बंद करा, हलाल लाईफस्टाईल टाउनशिप बंद करा, बंद करा। कर्जतजवळील नेरळ येथे उभारण्यात येणाऱ्या सुकून एम्पायर हलाल लाईफस्टाईल टाउनशिप या धर्माधारित गृहप्रकल्पाला हिंदू जनजागृती समितीने तीव्र विरोध दर्शवून बंदीची मागणी केली। पोस्ट ऑफिस जवळ झालेल्या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान गोरक्षक दल, सनातन संस्था आदी संघटनांचा सहभाग होता। समितीचे म्हणणे आहे की प्रकल्पाचा प्रचार केवळ मुस्लिमांसाठी होत असून तो संविधान, कायदा आणि सामाजिक सलोखा याच्या विरोधात आहे। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेत राज्य शासनाला नोटीस बजावत 2 आठवड्यात अहवाल मागवलाय। समितीने या प्रकल्पावर उच्चस्तरीय चौकशी, विकासकाचा महारेरा, परवाना रद्द करणे आणि धर्माधारित प्रकल्पांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे। रायगड जिल्ह्यातल्या कर्जत या ठिकाणी सुकून एम्पायर याच्यामध्ये हलाल लाईफस्टाईलची एक टाउनशिप उभी राहते आहे। आज संपूर्ण देश धर्मनिरपेक्ष असताना धर्मावर आधारित अशी टाउनशिप या ठिकाणी हलाल लाईफस्टाईल टाउनशिप उभी कशी राहू शकते, याला परवानगी कोणी दिली, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि म्हणून हिंदू जनजागृती समितीकडून आपण या प्रोजेक्टच्या बाहेर, या एम्पायरच्या बाहेर एक आंदोलन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आजच केलेलं आहे। हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी, गावकरी हे सर्व संतप्त आहेत। अशा प्रकारची जी एक हलाल टाउनशिप आहे ती तत्काळ प्रतिबंधित करण्यात आली पाहिजे। याला NHRCच्या सूचनेनुसार याला परवानगी नेमकी कोणी दिलेली आहे हे पाहिलं पाहिजे याच्यामध्ये। त्याचबरोबर जो रेरा आहे, महारेरा आहे, यांनी जे डेव्हलपर आहेत, विकासक आहेत, त्यांची लायसन्स रद्द केली पाहिजे। आज धर्मावर आधारित अशी टाउनशिप उभी राहणं म्हणजे एक प्रकारे देशाच्या सुरक्षेला खूप मोठा धोका आहे। त्याचबरोबर या योजनेसाठी पैसे कोणी दिलेले आहेत, विदेशातनं पैसा आलाय का, या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे। आणि या प्रकारची टाउनशिप जी हलाल लाईफस्टाईल टाउनशिप होते आहे याला तत्काळ बंदी आणली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही करतोय। एका ठिकाणी जर असं होत असेल तर अन्य ठिकाणी होत आहे का याची चौकशी आपल्या गुप्तहेर संघटनांकडनं पण झाली पाहिजे। पैसा पुरवणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे ही मागणी हिंदू जनजागृती समितीकडनं आम्ही करतो आहे। अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावरती उतरून याला आम्हाला आंदोलन करून विरोध करावा लागेल। तत्काळ ही हलाल लाईफस्टाईल टाउनशिप बंद झाली पाहिजे। नमस्कार।